नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, PM किसान योजना ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. मित्रांनो, तरी PM किसानचा 20वा हप्ता 30 जूनपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी सर्व शेतकऱ्यांना आशा होती. परंतु मित्रांनो, जुलैचा पहिला आठवडा संपलेला आहे, तरी देखील PM किसानचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर मित्रांनो, नक्की याचे कारण काय आहे? आतापर्यंत PM किसानचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती का जमा झालेला नाही, या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आज आपण आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला 20व्या हप्त्याबद्दलची जी परिस्थिती आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल. तर मित्रांनो, PM किसानचा जो 20वा हप्ता आहे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु मित्रांनो तो जो हप्ता आहे तो जमा झालेला नाही. कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे विदेश दौऱ्यावरती असल्यामुळे PM किसानचा जो हप्ता आहे तो लांबणीवर पडलेला आहे. मित्रांनो, तर असे का? तर मित्रांनो, आतापर्यंत जे शेतकऱ्यांना 19 हप्ते वितरित झालेले आहेत ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन करून स्वतः शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे स्वतःच्या हस्ते ही जी रक्कम आहे ही खूप मोठी रक्कम असते. मित्रांनो, ती स्वतःच्या हस्ते कार्यक्रम घेऊन ते शेतकऱ्यांना वितरित करत असतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान हे विदेश दौऱ्यावरती असल्यामुळे आतापर्यंतचा जो हप्ता आहे तो वितरण होण्यास विलंब होणार आहे. तर हा जो हप्ता आहे मित्रांनो तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल? तर मित्रांनो, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा विदेश दौरा हा नियोजित होता व तो 9 तारखेपर्यंत, म्हणजे मित्रांनो आजपर्यंत त्यांचा जो विदेश दौरा होता तो नियोजित होता. त्यानंतर आता ते भारतामध्ये परतणार आहेत. मित्रांनो, त्यानंतर लगेचच 2 ते 3 दिवसामध्ये या सोहळ्याचे नियोजन करून मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते PM किसानचा जो हप्ता आहे तो वितरित होईल. तर आत्तापर्यंत या योजनेतून बरेच शेतकरी अपात्र झालेले आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या PM किसानच्या योजनेमध्ये काही अडचणी होत्या त्यांनी त्या दूर केल्यामुळे ते शेतकरी देखील या योजनेत आता पात्र झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, शेतकऱ्यांच्यासाठी शासनाने फार्मर ID हा अनिर्वाय केलेला आहे. मित्रांनो, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे फार्मर ID आहेत अशाच शेतकऱ्यांना 20वा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. आणि या संदर्भातली सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे मित्रांनो, फार्मर ID जे आहेत ते मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळचे जे आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा CSC सेंटर आहे तेथूनच मित्रांनो घ्या. कारण प्रायव्हेटमध्ये जर तुम्ही फार्मर IDचे कार्ड जर काढून घ्यायला गेला तर मित्रांनो तुमची फसवणूक होऊ शकते किंवा तुम्हाला ते असले फार्मर ID सारखेच दिसणारे कार्ड देऊन तुमची आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते. तर त्यासाठी मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटर या ठिकाणी जाऊनच तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेले असेल फार्मर IDचे त्या संदर्भातली जी माहिती असेल ती तुम्ही CSC सेंटरवरतीच जाऊन द्या व तिथूनच मित्रांनो फार्मर ID हे कार्ड तुम्ही कलेक्ट करून घेऊ शकता. मित्रांनो, प्रायव्हेट व्यक्तीकडून जर तुम्ही हे कार्ड जर बनवून घेतले तर मित्रांनो तुमची तेथे फसवणूक होऊ शकते. हीच माहिती तुम्हाला सर्वात महत्त्वाची म्हणजे मित्रांनो शेतकरी बांधवांच्यासाठी आहे. तर दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो PM किसान व नमो शेतकरी योजना या योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित वितरित केले जातील का? तर मित्रांनो ही शक्यता देखील नाकारता येत नाही. परंतु मित्रांनो
PM किसान योजनेची जी यादी असते त्या यादीच्या आधारेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो वितरित केला जातो. म्हणजे PM किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो मित्रांनो वितरित केला जातो. तर PM किसानचा डाटा जर नमो शेतकरी योजनेकडे जर कलेक्ट झाला असेल तर मित्रांनो दोन्ही योजनेचे 2,000 रुपये म्हणजे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होऊ शकतात. परंतु हा जर डाटा तिकडे कलेक्ट झाला नसेल राज्य शासनाकडे तर मित्रांनो PM किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर लगेचच शेतकरी योजनेचे देखील त्या पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये खात्यावरती जमा होतील. तरीच मित्रांनो या महिन्यामध्ये PM किसान योजनेचे 2,000 रुपये व नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तसेच मित्रांनो PM किसान योजनेचा तुम्ही स्टेटस देखील चेक करू शकता की तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात की नाही, किंवा तुमच्या जे खाते असेल त्याला काही अडचण असेल तर ती देखील तुम्ही चेक करून पाहू शकता. त्या संदर्भातला व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. PM किसान योजनेमध्ये ज्या प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे काही शेतकऱ्यांचे लँड सीडिंग असेल किंवा बँक स्टेटस असेल तर हे जे प्रॉब्लेम आहेत या संदर्भात देखील ज्यांना ह्या अडचणी आहेत त्यांना त्यांच्या त्या अडचणी दूर करण्यासाठी नेमके काय सोल्युशन करावे किंवा काय पर्याय करावा या संदर्भातला देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ पाहू शकता व त्या पद्धतीने तुम्ही तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते सोडवून घेऊ शकता. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सविस्तर माहिती घेतल्याप्रमाणे 9 तारखेला देशाचे पंतप्रधान यांचा नियोजित विदेश दौरा संपणार आहे व ते भारतामध्ये परतणार आहेत व लगेचच 2 ते 3 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात कार्यक्रमाचे नियोजन किंवा आयोजन करून मित्रांनो पात्र शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे व तो डाटा राज्य शासनाकडे कलेक्ट झाल्यानंतरनं नमो शेतकरी योजनेचा देखील 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मित्रांनो भेटत असतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.